पहिल्याच प्रयत्नात 100% परफेक्ट बनतील असे बाहेरून कुरकुरीत आतून मऊसूत जाळीदार चविष्ट मेदूवड्याची रेसिपी आज पाहणार आहे. अगदी घरी सहज बनवता येतील अशी सोपी रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी अख्खा उडीद 1 वाटी घेतला आहे. याच्याऐवजी तुम्ही उडदाची डाळही वापरली तरी चालेल. आता इथं मी 1 वाटी घेतला आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे इतका तांदूळ घालायचा आहे. आता यामध्ये पाणी ओतून आपल्याला 2दा स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे डाळ. चला तर मग मी डाळ धुवून घेते. आता डाळ इथं मी स्वच्छ धुवून घेतली आहे. पुन्हा यामध्ये पाणी ओतून आता डाळ आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे. पाणी भरपूर ओतायचं, डाळ आपली छान फुलते. सकाळी आता उडदावरचं मी पाणी काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता उडीद इतका छान मस्त असा फुलला आहे. आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून मी वाटून घेते. गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान दाटसर असं वाटून घ्यायचं आहे. खूप जास्तही पाणी घालून पातळ अजिबात बनवायचं नाही, नाहीतर आपल्याला वडे बनवता येणार नाहीत. अशा प्रकारे फ्लपी असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर आता यामध्ये थोडासा हिंग घालायचा. आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर किसलेलं अद्रक आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. त्यानंतर आता हे बॅटर छान फ्लपी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. एखादा मिनिट छान कंटिन्यू फेटल्यामुळे वडे आतून छान जाळीदार आणि एकदम बाहेरून कुरकुरीत तयार होतात. तर एखादा मिनिट हे बॅटर मी फेटून घेते. बॅटर छान फेटून झाल्यानंतर आपण लगेच वडे बनवायला घेणार आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं. अशा प्रकारे गोळा घ्यायचा हातामध्ये आणि छान अंगठ्याच्या साहाय्याने होल करायचं आणि पटकन तेलामध्ये आपल्याला हात आपला पलटवायचा आहे. पाणी लावल्यामुळे वडा तेलामध्ये लगेच आपला सुटला जाईल. अशा प्रकारे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे. वडे सोडून झाल्यानंतर आपल्याला छान गोल्डन रंगावरती वडे भाजून घ्यायचे. वडे भाजताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, जेणेकरून आतलं जे आपलं बॅटर आहे ते छान भाजलं जाईल आणि वरूनही छान वडा कुरकुरीत होईल. तर अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सर्व वडे भाजून घेते. मेदू वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी बनवायला अगदी सोपीच आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.